पेपर चेक करायला मदत केली आमच्या अरण्यानं. तर सांग 1चं 4. मी सोडवली. आता आपण चेक करूया मला किती. हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलवरती. तर बऱ्याचशा माझ्या मागच्या व्हिडिओच्या नंतर मला रिक्वेस्ट आल्या की आपल्या ग्रुप सीसाठी काहीतरी एखादा ग्रुप स्टार्ट करा म्हणून. तर आपण ग्रुप बीसाठी याच्या आधी घेतलेले आहे, तर तसाच एक ग्रुप आता ग्रुप सीच्या या एक्झामसाठी आणि स्पेशली तलाठी भरती त्यामध्ये स्ट्रेस केलं जातं आहे. तर तलाठी भरतीसाठी हा ग्रुप असेल आणि ग्रुप गटकची पूर्ण परीक्षा तुम्ही त्याच्यामध्ये कव्हर करू शकता. तर या ग्रुपमध्ये तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर हा पेड व्हॉट्सॲप ग्रुप असणार आहे. त्याचे डिटेल्स तुम्हाला वरती माझा जो नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सॲप करायचा आहे. व्हॉट्सॲपवरती तुम्हाला डिटेल्स पुढचे मिळतील, कसं जॉईनिंग करायचं आहे. तर त्यावर कॉल लागत नाही, तर तुम्ही त्याच्यावरती व्हॉट्सॲप करू शकता आणि तुम्हाला तिथे मी पुढचे डिटेल्स देईल. आता राहिला प्रश्न काय करायचं नेमकं किंवा कशा प्रकारे तलाठी भरतीची किंवा येणाऱ्या गटकची तयारी. आता जवळपास 7,000 प्लसच्या जवळपास किंवा 7,000पर्यंत तरी याची ॲड जाणार आहे. त्यामुळे भरपूर क्राऊड याच एका एक्झामच्या मागे लागला असं आपण म्हणू शकतो. आणि यूट्यूबवर तर इतके अक्षरशः बॅचेस आहेत ना, इतक्या बॅचेस की म्हणजे कुठलाही व्हिडिओ लावा नियोजनाचा तर त्यांची बॅचेस रेकमेंड केलेली आहे. त्याच्यामुळे कोणती बॅच लावायची, काय करायचं, इतकी घाई आणि इतका गोंधळ आहे विद्यार्थ्यांमध्ये सध्या. तर मी तर रेकमेंड मागच्याही व्हिडिओत सांगितलं कुठल्याच बॅचेस लावू नका, परंतु तुम्ही मॅथची प्रॅक्टिस करायची आहे. तर बूस्टर टेस्ट सिरीज चालू झालेली आहे. मी काय कुठलंही पेड प्रमोशन घेतलेलं नाही आहे संदीप सरांकडून. हे मी सांगते की खूप छान असा उपक्रम आहे बूस्टर टेस्ट सिरीजचा. तर 14 जी आहे 0.14 की 14.0 अशी काहीतरी ती टेस्ट सिरीज जॉईन करा. आजच पहिली टेस्ट झालेली आहे आणि ती मलाही सोडवायची आहे. आता आपण गृहिणी म्हटल्यावर सर तर 12 वाजता 1 वाजता टेस्ट देतात आणि मग 2 वाजता एक्सप्लेनेशन देतात. त्याच वेळेत आपलं सोडवणं होत नाही. आय नो ते तेव्हा सोडवलं पाहिजे किंवा आपल्या जे पेपरचा वेळ असतो त्या वेळात सोडवलं पाहिजे. पण कसं आहे ना, घरचे कामं म्हणा. आता मी जबरदस्ती मुलीला वर ठेवून ठेवलं आणि आता व्हिडिओ बनवत आहे आणि आता मला टेस्ट सिरीजमधले ते प्रश्न सोडवायचे आहेत. सो 15 टेस्ट त्याच्यामध्ये आहेत, त्यातल्या 3 टेस्ट फ्री आहेत. सो तुम्हाला संदीप बरगडे सरांच्या त्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील, तर तिथे तुम्हाला ते सोडवायला मिळतील. तर प्लॅनिंग केलेलं आहे मी आणि आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला ते प्लॅनिंग मिळणार आहे, ज्यामध्ये आपले गटकचे 2017 पासून तर 2025 पर्यंत जे पेपर झाले त्याचं ॲनालिसिस तिथे मिळेल. खरं तर हे स्वतः करायला पाहिजे सगळ्यांनी आणि त्याच्याच माध्यमातून मग आपल्याला पुढची रणनीती आपली म्हणजे नेमकं काय वाचायचं हे लक्षात येतं. आता बऱ्यापैकी आपल्याला आयोगाचे पेपर जे आहेत ते गाईड करत असतात, बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा पेपरच गाईड करत असतात. त्यामुळे आपण पहिल्यांदा हॉट पॉईंट्स कुठले आहेत ते काढायचे आणि मग त्यानुसार GSचे सगळे सब्जेक्ट कव्हर करणार आहोत. आणि राहिला प्रश्न अंकगणितचा, तर बऱ्याच दिवसांचं मॅथ मागे सुटलं आहे. त्याच्यामुळे गणितासाठी बूस्टर टेस्ट सिरीज किंवा क्लास लावायचा असेल, तुमचं जर का कच्चं असेल तर क्लास लावू शकता. माझ्यासाठी मला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. गणित कच्चं नाही आहे, पण आपण जेव्हा एक भरपूर काळ जातो मध्ये आणि आपण करतच नाही गणित, तेव्हा ते विसरल्यासारखं होतं. मग आपल्याला स्पीड येण्यासाठी म्हणा क्लासची गरज असते किंवा काही शॉर्ट ट्रिक्सची गरज असते. तर या एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आता मी पहिल्यांदा टेस्ट सोडवते आणि मग त्याच्यानंतर आपण काय काय प्लॅनिंग असेल पुढचं ते सुद्धा मी डिस्कस करेलच. आता ही जी टेस्ट आहे तर मी स्टार्ट केलं आहे पहा, एक रफ बुक केला आहे, त्याच्यामध्ये सगळ्या टेस्ट सिरीज मी सोडवणार आहे. आता तुम्हाला सर सांगतात की प्रिंट काढा, पण मला प्रिंट काढायची आवश्यकता नाही आहे. आपल्याकडे टॅब आहे, त्या टॅबमध्ये आपल्याला मोदीजी आले, टॅबमध्ये आपल्याला दिसते PDF व्यवस्थित म्हणजे पेपरच्याच साईजमध्ये. त्याच्यामुळे मला काही प्रिंट, आणि तसे रोज कोण आणून देणार आपल्याला प्रिंट काढून, तो एक मोठा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे याच्यामध्येच मी पेपर डाउनलोड केलेला आहे आणि तो पेपर आता मी सोडवणार आहे. सो तुम्ही पण सोडवली नसेल तर नक्की सोडवा, व्हिडिओ स्किप करून सोडवा. व्हिडिओपेक्षा जास्त अभ्यास महत्त्वाचा आहे. ओके, सो टोटल याच्यामध्ये 20 प्रश्न आहेत आणि 20 मिनिट आहेत. ट्राय करूया आणि टायमर लावून पहा तुम्ही किती वेळात सोडवणं होते आपली पहिली टेस्ट. मी मगाशी व्हिडिओ लावला होता सरांचा, पण म्हटलं नाही, पहिल्यांदा टेस्ट सोडवून पाहूया आणि मग नंतर मग त्याचं एक्सप्लेनेशन चेक करता येईल. आणि ते यूट्यूबवर फ्रीच आहे सगळ्यांसाठी.
तर मी संदीप वरगळे सरांची जी बॅच घेतली होती तर त्या आदल्या दिवशी मी गट क चे पेपरमधले गणित सोडवले होते. ॲक्च्युली मला अजूनही बरं नाही आहे, थोडासा BP लो झाला आहे, त्याच्यामुळे कालही हॉस्पिटलमध्ये जाऊन आले, आज परत बोलावलेलं आहे. तर म्हटलं आज ॲटलिस्ट काहीतरी आपल्याला करणं झालं पाहिजे म्हणून मी सकाळी लेक्चर ऐकलं होतं. त्याच्यानंतर मी जे पॉलिटी आहे त्यातले 3 चॅप्टर केले आणि आता हे जे टेस्ट आहे तर ती टेस्ट सोडवत आहे. तर ही जी टेस्ट आहे ती फ्री आहे सर्वांना, त्यामुळे तुम्हीसुद्धा सोडवून बघा आणि टायमर लावून सोडवा. तर मी माझ्या टॅबवरती टायमर लावला. जायंट स्टॉपवॉच नावाचं हे ॲप आहे आणि त्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला आपला रिअल स्टडी टाईम जो आहे तो काउंट करता येतो. त्यामुळे मग आपल्याला ते तिथे करता येईल. तर हे जे पहिलं गणित आहे ना ते तर इझिली सॉल्व्ह झालं दिशाज्ञानचं, पण दुसऱ्या गणितात मी खूपच कन्फ्यूज झाले आणि खूप दिवसांची प्रॅक्टिस नसल्यामुळे हे झालं आहे. मी 10 गणितं सोडवले आणि त्याला मला 22 मिनटं वेळ लागला आणि त्यामधले मी 9च फक्त सोडवले होते. त्यातला 9व्या क्रमांकाचा मी स्किप केला आणि तो सोडवणं नाही झाला आणि माझे एक 10वं जे आहे त्याचं ॲन्सर थोडं चुकलं. तर ते चुकलं का तर तेही मी नंतर व्हिडिओ एक्सप्लेनेशन पाहिलं, त्यात लक्षात आलं की आपल्याला जसं पेपर सेटर विचार करतो तसं करता येत नाही आणि मग कधी म्हणजे 2 पैकी कुठलं एकदम करेक्ट ते पेपर सेटर ठरवतो. तर ते तसं झालं, त्याच्यामुळे ते चुकलं. तर ते एक असं सोडलं तर मग 10 पैकी किंवा 9 पैकी माझे 8 बरोबर आले. त्यामुळे आपल्याला येतच नाही असं काही नाही आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स आपला जो काही 0 होता मॅथच्या बाबतीत तर तसं काही नाही आहे. फक्त मला आता इथे स्पीड बूस्ट करण्यासाठी, कारण सर जे शॉर्ट ट्रिक्स सांगतात ना मी ते पद्धत न वापरता बऱ्याचदा लॉंग मेथडने जाते आणि त्यामुळे मग थोडासा वेळ लागतो आणि आपल्याला हे खूप घातक आहे. गट क असो गट ब असो, एका तासामध्ये जेव्हा आपल्याला गणितासोबत पेपर सोडवायचा असतो ना तेव्हा ते खूप मॅटर करतं. त्यामुळे स्पीड वाढवण्यासाठी आपल्याला भरपूर गोष्टी कराव्या लागतील आणि मी थोडीशी इथे स्टक झाले होते. बराचसा वेळ गेला माझा दुसरं गणित ते करताना, त्यामुळेच वेळ लागला. आणि तसंही ABCD काढून घेण्यामध्ये म्हणा किंवा ते चेक करण्यामध्ये वेळ जातोच आणि असे प्रश्न जे आहेत टाईम कन्झ्युमिंग जे असतात तेच आपला मग तिथे रिझल्टमध्ये आपल्याला मागे आणण्याची तिथे ताकद असते. त्यामुळे थोडंसं प्रॅक्टिसवरती आता भर द्यायचा आहे. आपला जो काही गट क आहे याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी फक्त टार्गेट तलाठी हे एवढंच ठेवत आहेत. तर जागा भरपूर आहेत आणि कट ऑफ त्या मानाने कमीच लागेल. त्यामुळे मग तुम्हाला जर का असं वाटत असेल की आपलं बऱ्यापैकी आहे अभ्यास आणि मग आपण आता मेन्सचं करू शकतो, कारण मेन्ससाठी कमी वेळ मिळणार आहे आणि त्यातल्या त्यात आपण गृहिणी म्हटल्यावर आपल्याला जे काही सगळे सणवार आहेत तेही येणारच आहे. ते सगळं करत करणं खूप कठीण होतं. त्यामुळे मग सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागतील आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला तिथे बऱ्याचशा लोकांना म्हणा किंवा काय आपल्या घरातल्या लोकांना म्हणा दुखवावंही लागेल. कधी काही चुकेल, कधी काही आपलं थोडंसं नाराज राहील म्हण किंवा आपल्याला अभ्यास होणार नाही पाहिजे तेवढा प्रोडक्टिव्ह आपला दिवस असणार नाही. तर तिथे नाराज राहू नका, काहीतरी करा. फक्त पूर्णच्या पूर्ण दिवस वेस्ट गेला आपला असं होऊ देऊ नका. ॲटलिस्ट काहीतरी करंट अफेअर्स ऐकणं म्हणा किंवा आपलं एखादं छोटीशी शॉर्ट नोट्स असेल ती वाचणं म्हणा, काहीतरी दिवसाला करा आणि सराव करणे खूप गरजेचं आहे. आपल्याला प्रॅक्टिस पण करायची आहे. त्यामुळे मग या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आता या गणितांमध्ये असं कसं झालं आहे, हे सगळे गणित जे आहेत ना इतके जर लॉंग मेथड आपण वापरत बसलो तर मग आपलं काही खरं नाही. आणि मग मी 10 गणितं सोडवले, कारण मध्ये सावी झोपायला आली, त्याच्यानंतर घरातली झाडझूड करणे, संध्याकाळचे जे कामं असतात आपले ते सगळे करणे आणि त्यानंतर मग परत माझं ते 10च गणितं सोडवणं झाले. अरण्य घरी येतो, मग त्याची तयारी असते. तयारी म्हणजे चहा दे, बिस्किट दे, त्याच्यानंतर त्याचं सामान ठेवा, असे भरपूर कामं घरातले असतात. तर ते सगळे झाले. मग त्याच्यानंतर मी एक्सप्लेनेशन पाहून घेतलं. 10च प्रॉब्लेमचं मी पाहिलं, पुढचे 10चं मी पाहिलं नाही, तर ते मी नंतर पाहिल. आणि मग त्यानंतर लक्षात आलं की सरांच्या क्लासेसचं आपल्याला जे शॉर्ट ट्रिक्स आहेत त्या करण्याची गरज आहे आणि लॉंग मेथडने जर इतकं गेलो तर आपल्याला उत्तर येईल, परंतु जो वेळ जाईल ना तो आपल्याला तिथे खूपच जास्त आपल्यासाठी डेंजर असणार आहे. म्हणजे रिझल्ट जाऊ शकतो कदाचित. त्यामुळे आपल्याला तिथे काळजी घ्यावी लागणार आहे. 10 मार्काची टेस्ट सोडवली. आता मला तू सांग पहिल्या याचं उत्तर किती आहे ते. आता अनन्या सांगणार. हा कशाचं? मला 1चं किती असं हे 1च्या पुढचा नंबर सांगायचा. मग मी माझं चेक करतो फक्त 10 पर्यंत. ठीक आहे. पहिल्या याचं किती आहे सांग. 1 ते 2. हे सांग ना समोरचं उत्तरच्या खालचं सांग. 1चं 4. 2चं 3. 3चं पण इथं सोडवलं आहे कुठंतरी. 4. शाबास. अच्छा 1 2 3 तिन्ही बरोबर आले. आता सांग 4चं 3. शाबास. 5चं 1. 6चं
3 7चं 2 8चं 1 9 सोडवलंच नाही मी 10चं 3 ते एक चुकला म्हणजे पेपर चेक करायला मदत केली आमच्या अरण्यानं. तर आजचा व्लॉग आम्ही इथंच संपवतो. आमची सावीबाई इकडे झोपली आहे. तर आता जायचं आहे आम्हाला हॉस्पिटलमध्ये सलाईन घ्यायला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर पेड ग्रुप जॉईन करायचा असेल तर मला सांगा कमेंट करून किंवा आपल्या याला मेसेज करा व्हॉट्सॲपला. पुढचे डिटेल्स मी देते. सो बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सावी उठल